ती रात्र अखेर आमच्या दोघांसाठी वादळी ठरली. दोघांनाही एका वेगळ्या अनुभवाच्या विश्वात सैर करून आणणारी होती. आणि तीच रात्र दोघांच्याही पुढच्या आयुष्यात एक जबरदस्त वादळ घेऊन येणारी होती. काय झालं सूरज? बाजूच्या डेस्कवर कामात गुंतलेल्या श्रुतीने हळूच मला विचारले. काही नाही, मी उत्तरलो. ह्या वेळेस खूप तयारी करायला हवी परीक्षेची. 2 वेळेस अपयश आले आपल्या पदरी. मन लावून अभ्यास करायचा आणि एकदा का CA झालो की भरभक्कम पगाराची नोकरी पटकवायची. आणि एकदा नोकरीला लागलं की बाबांना त्यांची नोकरी सोडायला लावायची. आईबाबांनी खूप कष्ट केलेत, त्यांना आता आराम करून द्यायचा. छान नोकरी, मग लग्न, मुलं बाळं. आपण फार पुढचा विचार करतोय. माझे विचार, माझी स्वप्ने उंच भरारी घेत होते. माझे नित्यकर्म म्हणजे घर, ऑफिस, जिम आणि अभ्यास. आणि मग कधीतरी विकेंडला मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाणं. मी गुणी, अभ्यासू, सरळमार्गी मुलगा म्हणून प्रसिद्ध होतो. आज नेहमीप्रमाणे मी ऑफिसमधून जिममध्ये आलो. आतमध्ये प्रवेश करताच ट्रेडमिलवर धावणाऱ्या एका नवीन तरुणीला पाहून मी मंत्रमुग्ध झालो. तसं पण जिममध्ये बऱ्याच मुली यायच्या, पण आज जिममध्ये आलेल्या नवीन तरुणीला पाहून मी चुंबकीय आकर्षणासारखा तिच्याकडे आकर्षिला गेलो. समोरचा तरुण आपल्याकडे एकटक पाहतोय हे लक्षात येताच त्या तरुणीने मोहक स्मित करत माझ्यावर एक प्रेमळ कटाक्ष टाकला. मी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर गोड स्मित आणण्याचा प्रयत्न करत तिला प्रतिसाद दिला. आता हे नित्यनेमाने घडू लागलं. कधी एकदा ऑफिसमधून जिमला पोचतोय असं मला रोज वाटू लागलं. हॅलो, मी पल्लवी. एके संध्याकाळी स्वतःहून पुढाकार घेत ती तरुणी माझ्याशी ओळख करायला पुढे आली. तिच्या धीटपणावर मी फिदा झालो. स्नेहा एक योग शिक्षिका होती. दोघांची ओळख वाढली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांची एकत्र भटकंती सुरू झाली. सोनेरी किरणांनी न्हावून निघालेल्या वाळूत बसून आम्ही दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन भविष्याची सुंदर स्वप्न पाहत होतो. पण हे सगळं लपून छपून चाललं होतं. सध्या तरी दोघांना आपलं नातं जग जाहीर करायचं नव्हतं. वेळ आल्यावर दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना आपापल्या घरी द्यायची असं ठरवलं. ऑफिसमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या श्रुतीला मी आवडायचो. मी मात्र तिच्याशी कामाव्यतिरिक्त जास्त बोलत नसे. माझं बदलतं वागणं, फोनवर सतत हळू आवाजातलं बोलणं, माझ्याच स्वप्नाच्या दुनियेत हरवून जाणं, हे सारं तिच्या नजरेतून सुटलं नाही. मी कुणाच्या तरी प्रेमात पडलोय हे समजण्याइतकी ती नक्कीच दूधखुळी नव्हती. आणि इकडे मी स्नेहाच्या प्रेमात जणू जगाचा, वास्तवाचा विसर पडत चाललेलो. अभ्यास, ऑफिसचे काम यात माझे मन आता पूर्वीसारखे रमेना. मला चित्रकलेची बालपणापासूनच अत्यंत आवड होती. स्नेहाचा सुंदर चेहरा आपल्या मिटल्या पापण्यासमोर आणून मी तिचे फावल्या वेळेत चित्र काढत बसत होतो. स्नेहाचा चित्रकार होतो मी. पल्लवीच्या प्रेमात बेधुंद झालो होतो. मला काळ वेळेचेही भान उरत नव्हतं. मी 5 ते 6 दिवसांसाठी बाहेर जाणार आहे सूरज, स्नेहाने मला फोनवर गप्पा मारताना म्हटलं. कुठे जाणार आहेस? उत्सुकाने मी विचारले. हरिद्वारला. आमच्या योगाचा जो ग्रुप आहे ना, त्याचे शिबिर आहे. योग गुरु बाबा श्यामदेवाच्या योग विद्यापीठात. मी म्हणालो, तुझ्याशिवाय मला चैन पडणार नाही एवढे दिवस. तू पण चल मग माझ्यासोबत. स्नेहा फोनवर हसतच म्हणाली. मी कसा येऊ शकतो? माझ्यासोबत ये. मी सांगेन सगळ्यांना की तू योग शिबिरासाठी आलाय. स्नेहा अगदी सहजतेने म्हणाली. हो नाही करत मी स्नेहाबरोबर हरिद्वारला जायला तयार झालो. घरी आई-वडिलांना कधीही खोटं न बोलणारा मी मित्रांसोबत दिल्ली फिरायला चाललोय असं चक्क खोटं सांगत स्नेहासोबत हरिद्वारला जाण्याची तयारी करू लागलो. आई-वडिलांनी भाबड्या विश्वासाने सांभाळून जा रे बाबा म्हणून प्रेमळ सल्ला दिला. ऑफिसमध्ये मी सुट्टी टाकली. कुठे चालला आहेस? श्रुतीने विचारले.
फिरायला. दिल्ली, आग्रा, ताजमहल वगैरे फिरूया म्हटलं. मी तिच्या प्रश्नावर वैतागलो होतो. कोण आहे सोबत? श्रुतीने कुतूहलाने प्रश्न केला. मित्र आहेत बालपणीचे. आता सगळे एकत्र जमून जरा फिरायला निघालोय. आता हिला कशाला नको त्या चौकशा पाहिजेत बरं? पोलिसांसारखे प्रश्न विचारते उगाच. श्रुतीसोबतचा संवाद खुंटवण्यासाठी मी जागेवरून उठलो. मला ना आजकाल याचं वागणं खूप बदललेलं वाटतंय. जाऊ दे, काय करायचं आपल्याला? नाहीतरी एकतर्फी प्रेमाला काही अर्थ नाही. एक दीर्घ श्वास घेत श्रुती आपल्या फाईलमध्ये डोकं खुपसून बसली. स्नेहाने आणि मी बोरिवलीवरून दिल्लीला जाणारी ट्रेन पकडली. हरिद्वारला 3 दिवस बाबा श्यामदेवाच्या योग शिबिरात आम्ही दोघांनी भाग घेतला. स्नेहाने ग्रुपमधल्या सगळ्यांना माझी मित्र म्हणून ओळख करून दिली. परतीच्या प्रवासाला अजून 3 दिवस बाकी होते. सगळ्या ग्रुपने हरिद्वारच्या जवळ असणाऱ्या मसुरीला फिरायला जायचे ठरवले. स्नेहा आणि मी दोघेही मसुरीला जायला तयार झालो. एकमेकांसोबत काही क्षण एकांतात घालवता येतील, एकमेकांना ओळखायला. असा एकांत पुन्हा दुसरीकडे कुठेही मिळणार नाही, ह्या विचाराने आम्ही दोघेही मसुरीला जायला तयार झालो. आपण आईबाबांशी, मित्रांशी, ऑफिसमध्ये खोटं बोलून इथे स्नेहासोबत वेळ व्यतीत करतोय, ह्या विचाराने माझं मन मला टोचू लागलं. हे असले विचार माझ्या मनात तरळताच स्नेहाचा नाजूक जीवनीतून तिचा सुंदर चेहऱ्यावर उमटलेले दिलखेच हास्य माझ्या नजरेस पडलं की माझे हे संस्कारी विचार त्या हास्यात अगदी साखरेसारखे विरघळून जात होते. दोघेही मसुरीला जाणाऱ्या टॅक्सीत बसलो. टॅक्सीत गाणं वाजू लागलं. गाणं ऐकून मी फारच खुशीत आलो. स्नेहाच्या गळ्यात हात टाकत मी हळूवार तिच्या कानात गुणगुणू लागलो. आपले डोळे मोठाले करत माझ्याकडे लटक्या रागाने पाहत स्नेहाने माझ्या हातावर हळूच चापट मारली. दोघे हॉटेलमध्ये पोचलो. सोबतचा ग्रुप जवळच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला. सगळ्यांना एकाच हॉटेलमध्ये राहायला बुकिंग मिळाले नव्हते. स्नेहा आणि मी हॉटेलच्या एकाच रूममध्ये थांबलो. मला एकाच रूममध्ये दोघांनी लग्नाआधी एकत्र राहणं योग्य वाटत नव्हतं. माझ्या मनात चाललेली चलबिचल स्नेहाने ओळखली. प्रेमाने मला समजावत ती म्हणाली, सूरज, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून तर तुझ्यासोबत इथे आले ना मी. एवढा विचार नको करू. स्नेहाच्या बोलण्याने मी निर्धास्त झालो. पण ती रात्र अखेर आमच्या दोघांसाठी वादळी ठरली. दोघांनाही एका वेगळ्या अनुभवाच्या विश्वात सैर करून आणणारी होती. आणि तीच रात्र दोघांच्याही पुढच्या आयुष्यात एक जबरदस्त वादळ घेऊन येणारी होती. त्या रात्री जे घडू नये असं वाटत होतं ते घडलं. दोघांनाही मोहात पाडणारी ती रात्र सरली. दुसऱ्या दिवशी मला खूप अपराधी वाटत होतं. मी शर्मिंदा झालो होतो. स्नेहाच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. ज्या स्पर्शाचं पावित्र्य आपण जपायला हवं होतं ते आपण गमावलं आहे, ह्या गोष्टीची हुरहुर माझ्या मनाला लागली. हे घोर पाप असतं असे संस्कार माझ्यावर झालेले. कुठेतरी माझ्या हळव्या मनाला जे घडलं त्याबद्दल टोचणी लागली होती. मी अस्वस्थ झालो होतो. स्नेहाची अवस्थाही माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. पण आपण दोघे भविष्यात आपलं नातं लग्नगाठीत बांधणारच आहोत, तर आता जे घडून गेले त्याचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही असा विचार करत एकमेकांना विश्वास देत दोघेही परतीच्या प्रवासाला निघालो. हरिद्वारवरून परत आल्यावर मला सगळ्यांच्या नजरेस नजर देण्याची हिंमत होत नव्हती. आणि एके दिवशी मोबाईल घेऊन बसल्यावर मला हॉटस्पॉटवर अनोळखी नंबरवरून एक व्हिडिओ आला. मी व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओ पाहताच मी मुळापासून हादरलो. माझ्या सर्वांगाला घाम सुटला. माझे हातपाय लुटपुटू लागले. तेवढ्यातच हातातल्या मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबरवरून आलेला कॉल मी घाबरतच घेतला. ए हीरो, कैसा लगा व्हिडिओ? अच्छा है ना? फोनवरचा टपोरी आवाज ऐकून माझे अवसान गळाले. कोण बोल रहा है? पहचान कोण? फोनवरच्या आवाजाने आणि विकृत हास्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढले. तो माणूस म्हणाला, सुन, 1 लाख
देना पड़ेगा तुझे इस वीडियो के बदले में। मी म्हणालो, इतने पैसे कहाँ से लाऊं मैं? आता मला चक्कर येऊ लागली। कहाँ से भी ला, चोरी कर, पर मुझे पैसे चाहिए। अगर पुलिस के पास जाने की शानपत्ती दिखाई ना तो समझ लेना की व्हिडिओ व्हायरल हो ही गया। अनोळखी व्यक्तीने मला पुन्हा धमकावलं। फोन कट झाला। मी पूर्ण घामाने चिंब झालो होतो। 1,00,000 रुपये, एवढे पैसे कुठून देणार आपण? आपण एवढे मूर्ख कसे ठरलो? भावनेच्या भारात आपल्या डोक्यात हा विचारसुद्धा शिवला नाही की हे असं काही अघटित आपल्या बाबतीत घडू शकतं। माझ्या डोक्यात विचारांच्या लाटा उसळी मारू लागल्या। मी डोकं धरून बसलो। मी पुन्हा त्या अनोळखी नंबरवर फोन करून पाहिला, पण आता तो नंबर बंद होता। माझी मती कुंठित झाली होती आणि तेवढ्यातच स्नेहाचा फोन आला। ती फोनवर रडत होती। तिलाही अनोळखी नंबरवरून फोन आला होता। स्नेहाचा आणि माझा हॉटेलमधला कुणीतरी छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवून दोघांनाही गोत्यात आणलं होतं। या सर्वामागे खूप मोठी सायबर गुन्हेगारी टोळी असणार आणि आता ते आपल्याला पैशासाठी ब्लॅकमेल करणार ह्या विचाराने दोघे हबकून गेलो होतो। आपण पूर्णपणे गेलोय ह्या कल्पनेने। तसेच जर त्यांना आपण पैसे दिले नाहीत तर ते अज्ञात ब्लॅकमेलर आपला व्हिडिओ व्हायरल करून आपली समाजात बदनामी करतील ह्या विचाराने दोघेही भीतीने गारठलो होतो। आता या सगळ्यातून मार्ग कसा काढणार? ब्लॅकमेलरला 1,00,000 रुपये कसे देणार? आपण तर अजून शिकतोय। ऑफिसमध्ये तर आपल्याला फक्त स्टायपेंड मिळतंय। सगळ्यांना जर हे सगळं कळलं तर आपण कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही। ह्या असल्या विचारांच्या भुंग्यांनी रात्रभर माझ्या मेंदूचा पार भुगा पडला होता। दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर उसने अवसान आणत मी ऑफिसला गेलो। बॉसने केबिनमध्ये बोलवून मला बबलू दुबेच्या इन्कम टॅक्स स्क्रुटिनी केसची कल्पना दिली। आयकर अधिकारी गरेवाल, बबलू दुबे आणि माझा बॉस ह्या तिघांनी बबलू दुबेची इन्कम टॅक्सची स्क्रुटिनी केस सेटल केली होती 25 लाखांमध्ये। पहिला 10 लाखांचा हप्ता गरेवालला पोचवायचा होता। गरेवालचा विश्वासू माणूस हॉटेल सप्तऋषीमध्ये येऊन पैशाची बॅग घेऊन जाणार असे ठरले होते। बबलू दुबेच्या माणसाकडून पैशाची बॅग पोस्ट ऑफिस जवळून घ्यायची होती आणि हे काम बॉसने माझ्यावर सोपवले होते। 10 लाख, माझे चिंतेने ग्रासलेले आणि अनामिक भीतीने निस्तेज झालेले डोळे एका वेगळ्याच कल्पनेने चमकले। एरवी सदैव जागे असलेली विवेकबुद्धी ह्या घडीला पूर्णपणे नष्ट झाली होती। मला आता फक्त आणि फक्त पैसे दिसू लागले होते। ते पैसे मला परिस्थितीला शरण जाण्यास भाग पाडत होते, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दर्शवित होते। मी मोठ्या हिमतीने बॅगेतले 1,00,000चे बंडल उचलले। उरलेले पैसे घेऊन मी हॉटेल सप्तऋषी गाठले। त्याने गरेवालच्या माणसाकडे काही घडलंच नाही अशा अभिभावात बॅग सुपूर्द केली। गरेवाल आणि त्याच्या माणसासाठी हे नेहमीचं काम होतं। त्याला पैसे मोजण्याची काही गरज वाटत नव्हती। पैशाची बॅग गरेवालच्या माणसाने व्यवस्थित गरेवालच्या घरी पोचवली। त्याच संध्याकाळी अनोळखी नंबरवरून मला पुन्हा फोन आला। पैशाची सोय झाली आहे असं मी म्हटल्यावर अज्ञात ब्लॅकमेलर खुश झाला। त्याने रात्री 8 वाजता मला गोल्ड सिनेमा गृहाच्या कोपऱ्यावर पैशाची बॅग घेऊन उभे राहायला सांगितले। परिस्थितीपुढे हतबल झालेला मी रात्री बॅग घेऊन गोल्ड सिनेमा गृहाजवळ उभा असताना अचानक मोटारसायकलवरून आलेल्या 2 हेल्मेटधार स्वारांनी माझ्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला। डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच ही थरारक घटना घडल्याने माझ्या जीवाच्या आकांताने त्या मोटारसायकलच्या मागे धावत सुटलो। तेवढ्यात अचानक माझा फोन वाजला। फोन उचलताच फोनवर गडगडाटीचा हास्याचा कर्णभेदी आवाज ऐकून माझे पाय जमिनीला खिळले। अबे हिरो, पैसे मिल गए। तेच विकृत हास्य, तोच आवाज। अभी मेरा वो व्हिडिओ डिलीट कर दो प्लीज। मी फोनवर ब्लॅकमेलरला विनवू लागलो। तो अज्ञात व्यक्ती म्हणाला, ए हिरो, इतनी जल्दी क्या है?
और सुन, अगले हफ्ते में और 50,000 तैयार रख। इतने कम पैसे में कैसे व्हिडिओ डिलीट होगा? फोनवर पुन्हा तेच विकृत हास्य होतं. मी म्हणालो, नाही, और पैसे नहीं दे सकता मी. आणि तिकडून फोन कट झाला. मी होतो त्या जागीच हताशपणे गुडघ्यावर बसलो. मला रडू कोसळलं. काय करावं? कुठं जावं? कुणाला सांगावं? पोलिसांकडे जावं का? पोलीस आपली मदत करतील का? चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन कसा तरी मी घरी पोचलो. माझा उतरलेला चेहरा पाहून आईने माझी काळजीने विचारपूस केली. आकाश ऑफिसच्या कामामुळे, अभ्यासामुळे थकला असेल ह्या विचाराने तिनेही जास्त खोलात जाऊन चौकशी केली नाही. त्या रात्री पुन्हा स्नेहाचा फोन आला. तिच्या आवाजावरून ती खूप घाबरलेली वाटत होती. अज्ञात ब्लॅकमेलरने पैशासाठी तिला परत फोन केला होता. तिच्या घरच्यांच्या फोनवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आणि 50,000ची मागणी ब्लॅकमेलरने तिच्याकडे केली होती. आपण आता पूर्णपणे नागवले गेलोय ह्या विचाराने मी डोक्याला हात लावून बसलो. आपल्या पुढच्या ह्या संकटाने मी पूर्णपणे खचलो होतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये धैर्य करून मी जरा घाबरतच पोचलो. आपल्या जागेवर बसतच होतो तेवढ्यात बॉसने मला केबिनमध्ये बोलवले. धडधडत्या छातीने मी बॉसच्या समोर गेलो. बॉस मला म्हणाला, सूरज, काल मी जी 10 लाख रुपयांची बॅग गरेवालाला द्यायची होती त्या बॅगमधले 1 लाख रुपये गायब झालेत. बॉसच्या आवाजाने मी दचकलो. मी म्हणालो, पण सर, मला त्याची काही कल्पना नाही. चेहऱ्यावर साळसूदपणाचा भाव आणत मी उत्तरलो. बॉस मला म्हणाला, सूरज, मला माहीत आहे पैसे तुम्हा तिघांपैकी एकाने उचललेत. बबलूचा माणूस, गरेवालचा माणूस किंवा तू. संशय तुम्हा तिघांवरच जातोय. बॉस माझा चेहरा निरखत म्हणाला, सर, तुम्ही काय बोलताय ते मला काहीच लक्षात येत नाही. आतून जबरदस्त घाबरलेला मी वेडरपणाचा आव आणत म्हणालो, सूरज, पैसे तू चोरलेस काय किंवा त्या दोघांनी चोरले काय? लबाडी मी केलीये असंच गरेवालच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं मला. माझा बॉस अस्वस्थ झाला होता. माझा बॉस मला म्हणाला, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण शेवटी प्रतिष्ठा माझी पणाला लागते. मोठ्या विश्वासाने हे काम तुझ्यावर सोपवलं होतं मी. तू पैसे चोरले नाहीस ना? मी म्हणालो, नाही सर, मी नाही चोरी केली. माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते. आज मी आपल्या स्वतःच्या नजरेतून पार उतरलो होतो. एका चुकीमुळे मला माझा स्वाभिमान गहाण टाकावा लागला होता. बॉस समजूतदार होता, माझ्यावर विश्वास दाखवित होता आणि त्याच्या विश्वासाचा आपण गैरफायदा उचलला ह्या गोष्टीची माझ्या मनाला खंत लागून राहिली होती. सुन्न अवस्थेत मी आपल्या जागेवर येऊन बसलो. श्रुतीने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. माझं काहीतरी बिनसलंय हे तिला समजत होतं. माझ्या चेहऱ्यावरचा अस्वस्थपणा तिला अस्वस्थ करत होता. ती हळूच माझ्या चेहऱ्याकडे पाहून लागली होती. आज तिच्या मनाला एक वेगळीच हुरहुर लागली होती. मी पडलेल्या चेहऱ्याने घरी आलो. मला जेवायला नको असं आपल्या आईला म्हणत आपल्या खोलीत गेलो. आज अंतेपणी आपल्या हातून एक मोठी चूक झाली आणि आता त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतायत. पैशासाठी हा खेळ मांडला जातोय आणि आपण अभिमन्यूसारखे ब्लॅकमेलरने रचलेल्या चक्रव्यूहात अडकत चाललो आहोत. ह्या विचारांचा ताण मी सोसू शकत नाही. हे सगळं आपल्या सहनशक्ती पलीकडलं आहे. त्यापेक्षा आपले जीवन संपवणे म्हणजे सारे प्रश्न, समस्या नाहीशा होतील या अभद्र विचाराने मला घेरले. आणि मग मागचा पुढचा कोणाचाही विचार न करता मी गळ्यात फास अडकवला. पोलीस केस झाली. आई वडिलांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. आई वडील आपल्या नशिबाला दोष देत रडत राहिले बिचारे. आत्महत्या करण्याआधी सूरजने स्नेहाचा नंबर, अनोळखी फोनवरून आलेला कॉल, व्हिडिओ आपल्या फोनमधून नाहीसे केले होते. त्यामुळे पोलीस तपास पण जास्त खोलात गेला नाही. ऑफिसमध्ये चौकशी केली, तिथेही पोलिसांना संशय घेण्यासारखं काही वाटलं नाही.
CAच्या फायनल परीक्षेत बऱ्याच वेळा अपयश येत असल्यामुळे तो निराश राहत असे, असं सूरजच्या ऑफिसमधल्या तपासादरम्यान पोलिसांना समजलं. सूरज आत्महत्येची केस बंद होण्याच्या मार्गावर पोचली. नंतर पुढे काय झालं? एरवी खळखळून हसणारी श्रुती सूरजच्या आठवणीने त्याच्या रिकाम्या झालेल्या खुर्चीकडे पाहत मूकपणे अश्रू ढाळत फाईलमध्ये डोकं खुपसून ऑफिसमध्ये बसलेली असते. सूरजसमोर कधीही व्यक्त न करू शकलेल्या आपल्या भावनांचे ओझे सांभाळत. गरेवालची बदली झाली. त्याच्या जागी नवीन आयकर अधिकारी आलाय. टेबलाखालून कामं नेहमीप्रमाणे चालू आहेत. बबलू दुबे ह्या वर्षी आमदार पदाच्या निवडणुकीत उभा राहिले. साहेब, त्या सूरज राऊत आत्महत्या केसचे काय करायचे? हवालदार मोरेंनी इन्स्पेक्टर साहेबांना विचारले. परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून आत्महत्या, असं लिहा रिपोर्टवर. अरे, पण ह्या सगळ्यात स्नेहा कुठे आहे? तिची अवस्था तर खरंच वाईट झाली असेल ना? पण ती आहे तरी कुठे? अरे च्या, हातात दारूचा ग्लास घेऊन आपल्या नाजूक कमरेला नाजूक हिसके देत त्या डान्स क्लबमध्ये कोण बरं नाचते? स्नेहा एवढ्या लवकर कशी काय सावरली ती सूरजच्या मृत्यूच्या धक्क्यातून? तिला सावरायची गरजच काय? असे कितीतरी सूरज तिच्या मागे पुढे फिरत असतात. तर आता तिची नजर वेध घेते, ढुंढाळते कोणाला तरी. कोणाला म्हणून काय विचारताय? ती शोधते आपल्या नव्या सावजाला, नवीन शिकारीसाठी. हॅलो, मी स्वीटी. मोहक हसत ती त्या लाल टी-शर्ट घातलेल्या युवकाला आपली ओळख करून देत होती. तर सूरजला भेटलेली ही स्नेहा आता कुणालाही कुठेही भेटू शकते. कधी स्वीटी तर कधी बबली, कुठल्याही नावाने. आपल्या नवीन सावजाच्या शोधात, नवीन खेळ मांडण्याच्या तयारीत. आणि तिचं खरं नाव कोणालाही कधीही कळणार नाही.